नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर एम अकॅडमी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. माझं नाव आहे रोहित म्हात्रे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे आरोग्य भरती गट क आणि गट ड भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे 40 तांत्रिक महत्त्वाचे प्रश्न. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की कोविड-19च्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? काय पर्याय दिलेत बघा. चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावणे, 2 व्यक्तींमध्ये 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवणे, वेळोवेळी साबणाने हात धुवणे की वरीलपैकी सर्व. तर काय येईल त्या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन डी. ठीक आहे, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 2. क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? सांगा बघू. क्षयरोगाचा जंतू बघा, तर ते होते रॉबर्ट कॉक. ऑप्शन बी. फोटोमध्ये बघू शकता तुम्ही. रॉबर्ट कॉक यांनी 1882 मध्ये क्षयरोगाचा जंतू शोधून काढला होता. तिसरा प्रश्न बघा काय दिलाय. महाराष्ट्राचे सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत? सांगा बघू. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे राजेश टोपे. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. राजेश टोपे आहेत सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री. चौथा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सांगा बघू. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO या ऑर्गनायझेशनची किंवा या संघटनेची स्थापना झाली होती. ऑप्शन बी. 1948ला. लक्षात ठेवा, 1948ला. आणि दुसरा प्रश्न असा असतो की WHOचं म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? मुख्यालय, हेडक्वार्टर, तर ते आहे स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा या शहरामध्ये. पाचवा प्रश्न बघा. कोणत्या ग्रंथी शरीरवाढ नियंत्रित करतात? सांगा बघू. कोणत्या ग्रंथी शरीरवाढ नियंत्रित करतात? तर त्या आहेत पीयूष ग्रंथी. पीयूष ग्रंथी, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे, पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे, GLAND, पिट्युटरी ग्लँड हे शरीरवाढ नियंत्रित करतात. सहाव्या प्रश्नाकडे वळूया बघा. सहावा प्रश्न काय दिलाय बघा. रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? बघा, फोटोमध्ये बघू शकता तुम्ही. रक्तगटाचा शोध 1901 मध्ये लावला होता. काय होतं त्यांचं नाव? तर कार्ल लँडिस्टर यांनी. ऑप्शन सी. कार्ल लँडिस्टर. बघा, फोटोमध्ये बघू शकता तुम्ही. यांनी रक्तगटाचा शोध 1901 मध्ये लावला होता. वळूया सातव्या प्रश्नाकडे. ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते? सांगा. किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते? तर बघा, 1000 लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते. बघा, आठवा प्रश्न बघा काय दिलाय. सर्व शिक्षा अभियान इज एम ॲट द एज्युकेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग? बघा, ऑप्शन नीट वाचा. सर्व शिक्षा अभियान कशावर फोकस करतं? सर्व शिक्षा अभियान. तर बघा, ऑप्शन डी. एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन बिटवीन 6 to 14 इयर्स. ठीक आहे, 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचं शिक्षण सुनिश्चित करतं. कोण? सर्व शिक्षा अभियान. ऑप्शन डी ते येईल उत्तर. बघा, 9वा प्रश्न बघा काय दिलाय. सोपा प्रश्न आहे बघा. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? रॉक गार्डन, तर ते आहे चंदीगड. पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगड येथे भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन आहे. बघा, 10वा प्रश्न बघा काय दिलाय. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात टिंबटिंबची महत्त्वाची भूमिका असते. सांगा बघू, कोणाची महत्त्वाची भूमिका असते? तर ती असते ॲनाफिलिस डास. ॲनाफिलिस डास महत्त्वाची भूमिका बजावते निरोगी व्यक्तीकडून ग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीपर्यंत मलेरियाचा प्रसार करण्यामध्ये. चला, 11वा प्रश्न बघा काय दिलाय. खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक आरोग्य यंत्रणेअंतर्गत येते? बघा, ऑप्शन काय दिलेत बघा. प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय की वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्वचा ऑप्शन डी इथे उत्तर येईल. या सर्वच संस्था सार्वजनिक आरोग्य यंत्रणे अंतर्गत येतात. ऑप्शन डी. बघा, 12वा प्रश्न बघा काय दिलाय. राष्ट्रीय कन्या दिवस कोणत्या तारखेस साजरा केला जातो? राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. ऑप्शन ए. 24 जानेवारीला. ऑप्शन ए. राष्ट्रीय कन्या दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 24 जानेवारीला. बघा, 13वा प्रश्न बघा काय दिलाय. खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते? सांगा बघू. या 4 पैकी अशी कोणती लस आहे जी त्वचेमध्ये दिली जाते? तर ती आहे BCG. ऑप्शन ए. BCG ही लस त्वचेमध्ये दिली जाते. 14वा प्रश्न बघा काय दिलाय.
गोवरची लस लहान मुलांना कधी देतात? गोवरची लस लहान मुलांना कधी देतात? तर ती देतात 9 ते 12 महिन्यात. ऑप्शन सी, 9 ते 12 महिन्यांच्या दरम्यान गोवरची लस लहान मुलांना दिली जाते. बघा 15वा प्रश्न बघा काय दिलाय. किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो? किडनी स्टोन किंवा मूतखडे हे होतात ऑप्शन डी कॅल्शियम ऑस्कलेट. ऑप्शन डी, किडनी स्टोन कशाचे बनलेले असतात? कॅल्शियम ऑस्कलेटचे. बघा 16वा प्रश्न बघा काय दिले. खालीलपैकी कोणत्या आजाराच्या सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुना रात्रीच्या वेळीस घेणे योग्य असेल? सांगा बघू, कोणत्या आजाराच्या सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुना हा रात्रीच घेणे योग्य असेल? तर बघा ऑप्शन डी हत्तीरोग. ऑप्शन डी. चला वळूया 17व्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगांची संख्या 10,000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त आहे? सांगा बघू, 10,000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त. तर बघा ऑप्शन ए गडचिरोली. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगांची संख्या 10,000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त आहे. बघा 18वा प्रश्न काय दिलाय बघा. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेणे म्हणजे काय? अतिशय महत्त्वाचा प्रश्न नेहमी विचारतात. सांगा बघू, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेणे म्हणजे काय? तर त्याला म्हणतात बायोप्सी. ऑप्शन ए. बघा फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, बायोप्सी. ठीक आहे, बायोप्सी म्हणतात त्याला. बघा 19वा प्रश्न बघा काय दिलाय. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या देखभालीसाठी टिंब रुपये दिले जातात. सांगा बघू, ग्रामीण रुग्णालयाच्या देखभालीसाठी किती रुपये दिले जातात? तर ते दिले जातात 1 लाख रुपये. ऑप्शन बी, 1 लाख रुपये दिले जातात. वळूया 20व्या प्रश्नाकडे. जिल्हा रुग्णालयात सुकाणू समितीचा उपाध्यक्ष कोण असतो? सुकाणू समितीचा उपाध्यक्ष कोण असतो जिल्हा रुग्णालयात? तर तो असतो मुख्य कार्यकारी अधिकारी. ऑप्शन बी. ऑप्शन बी ते उत्तर येईल. ओके. बघा 21वा प्रश्न बघा काय दिलाय. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात दिल्या जाणाऱ्या रोटा व्हायरस प्रतिबंधक लस ची मात्रा किती आहे? सांगा बघू, रोटा व्हायरस प्रतिबंधक लसची मात्रा किती आहे? तर ती आहे 2.5 ml. 2.5 ml, 2.5 ml. बघा 22वा प्रश्न बघा काय दिलाय. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपकेंद्र स्तरावरील निधीच्या वापरासाठीचे बँकेतील खाते आरोग्य सेविका व टिंब यांच्या संयुक्त नावे असते. सांगा बघू, आरोग्य सेविका आणि कोणाच्या नावे असते? ते संयुक्त नावे असते. तर बघा आरोग्य सेविका आणि सरपंच यांच्या संयुक्त नावे असते. बघा 23वा प्रश्न काय दिलाय बघा. आजारांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण म्हणजे ICD इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज या पद्धतीनुसार आजारांचे प्रमुख टिंब प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. सांगा बघू, आजारांचे किती प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे? तर ते 21. ऑप्शन सी, 21 प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. बघा 24वा प्रश्न बघा काय दिलाय. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत डोळ्याच्या या आजाराची मोफत शस्त्रक्रिया केली जाते. सांगा बघू, कोणत्या आजाराची डोळ्याची शस्त्रक्रिया मोफत केली जाते? तर बघा ऑप्शन बी मोतीबिंदू या आजाराची शस्त्रक्रिया राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मोफत केली जाते. वळूया 25व्या प्रश्नाकडे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू झाला? राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम हा सुरू झाला होता भारतामध्ये ऑप्शन सी 1992ला. ऑप्शन सी 1992ला. ठीक आहे. आणि जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? 1 डिसेंबरला. ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, 1 डिसेंबरला वर्ल्ड एड्स डे किंवा जागतिक एड्स दिवस. बघा 26वा प्रश्न बघा काय दिले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती? सांगा बघू, विमा देण्याची कमाल मर्यादा किती आहे? तर ती आहे ऑप्शन सी 5 दशलक्ष. विमा देण्याची कमाल मर्यादा, कमाल म्हणजे काय? जास्तीत जास्त. किती आहे? 5 लक्ष. बघा नेक्स्ट प्रश्न काय बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्या साली सुरू झाला? मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सुरू झाला होता 2014 साली, ज्याच्या अंतर्गत लहान मुलांचे लसीकरण सुनिश्चित केले जाते. मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सुरू झाला होता 2014 साली. बघा 28वा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. आपण राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत गरोदर मातांना कोणती लस दिली जाते? सांगा बघू, गरोदर मातांना कोणती लस दिली जाते? तर टिटनस डिफ्थिरिया. ऑप्शन ए टिटनस डिफ्थिरिया ही लस दिली जाते.
29वा प्रश्न बघा काय दिलाय. निर्जीव लस या प्रकारात पुढीलपैकी कोणत्या रोगावरील लसीचा समावेश होतो? निर्जीव लस या प्रकारात. तर बघा ऑप्शन सी गोवर. ऑप्शन सी गोवर, ज्याला इंग्लिशमध्ये मिझल्स असं म्हणतात. ठीक आहे, निर्जीव लस या प्रकारात गोवर रोगावरील लसीचा समावेश होतो. चला 30वा प्रश्न बघा काय दिलाय. शरीरात युरियाचे प्रमाण वाढल्यास टिंब हा आजार होऊ शकतो. तर बघा शरीरात युरियाचे प्रमाण वाढल्यास ऑप्शन ए अर्धशिशी. ऑप्शन ए अर्धशिशी म्हणजे मायग्रेन आजार होऊ शकतो. बघा 31वा प्रश्न बघा काय दिलाय. भारत सरकारने राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम कोणत्या साली सुरू केले? राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम खूप वेळा प्रश्न झालाय आपला. तर बघा ऑप्शन बी 1953ला सुरू केले होत्या. 1953ला. बघा 32वा प्रश्न काय दिलाय बघा. कोणता रक्तगट कमी आढळतो? सांगा बघू कोणता रक्तगट कमी आढळतो? तर बघा ऑप्शन सी AB निगेटिव्ह हा रक्तगट कमी आढळतो. वळूया 33व्या प्रश्नाकडे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ती झाली होती 2005 साली. ऑप्शन ए. कधी झाली होती? 2005 साली झाली होती. बघा 34वा प्रश्न बघा काय दिलाय. हॉकीचा जादूगार कोणास म्हटले जाते? हॉकीचा जादूगार. तर बघा मेजर ध्यानचंद यांना हॉकीचं जादूगार असं म्हटलं जातं. आणि त्यांच्या जन्मदिवशी 29 ऑगस्टला क्रीडा दिन देखील साजरा केला जातं. लक्षात ठेवा क्रीडा दिन. ठीक आहे, क्रीडा दिन 29 ऑगस्टला. बघा 35वा प्रश्न काय दिलाय. बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते? सांगा बघू बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते? तर बघा ऑप्शन सी कोलोस्ट्रम. ऑप्शन सी कोलोस्ट्रम. बघा 36वा प्रश्न बघा काय दिलाय. फर्स्ट फॅमिली प्लॅनिंग मूवमेंट स्टार्टेड इन महाराष्ट्र बाय. फॅमिली प्लॅनिंग मूवमेंट स्टार्टेड इन महाराष्ट्र बाय. ऑप्शन ए RD कर्वे यांनी सुरू केली होती. RD कर्वे म्हणजे कोण? रघुनाथ धोंडो कर्वे. बघा पुढचा प्रश्न. प्रोजेक्ट टायगर ॲट मेलघाट इज लोकेटेड इन डॅश डॅश डिस्ट्रिक्ट. सांगा बघू मेलघाट कोणत्या जिल्ह्यात आहे? मेलघाट अमरावतीत आहे. ऑप्शन डी अमरावतीमध्ये आहे. द प्रोजेक्ट टायगर ॲट मेलघाट इज लोकेटेड इन अमरावती डिस्ट्रिक्ट. बघा नेक्स्ट प्रश्न काय दिलाय बघा. जागतिक सिकल सेल दिवस टिंब तारखेला साजरा केला जातो. सिकल सेल दिवस हा साजरा केला जातो 19 जूनला. ऑप्शन डी 19 जूनला जागतिक सिकल सेल दिवस 19 जूनला. बघा पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. खालीलपैकी कोणत्या लाकडाचा रंग सोनेरी पिवळा असतो? सांगा बघू कोणत्या लाकडाचा रंग? तर बघा सोपाच प्रश्न आहे. सागवान या लाकडाचा रंग सोनेरी पिवळा असतो. चला शेवटचा प्रश्न बघा काय दिलाय. 1 गज म्हणजे टिंब इंच. सांगा बघू 1 गज म्हणजे किती इंच? तर ऑप्शन ए 1 गज म्हणजे किती? 12 इंच. ऑप्शन ए. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो रेग्युलर व्हिडिओज आमच्या चॅनलवर बघण्यासाठी RM अकॅडमी हा लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला रेग्युलर जे काही व्हिडिओज आम्ही अपलोड करतो ते तुम्हाला भेटून जातील. सोबत बघा हा आपला टेलिग्राम चॅनल आहे रोहित म्हात्रे अकॅडमी. हा देखील नक्की जॉईन करून घ्या. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया RM अकॅडमीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.